Namaste. I am Advocate B.R. Bornak. The topic of my today's lecture is the Maharashtra State Khadi and Village Industries Board. यालाच आपण मराठीमध्ये म्हणणार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ. See, this board, the Maharashtra State Khadi and Village Industries Board, this board is constituted under the Maharashtra Khadi and Village Industries Act 1960 with main objectives to provide for the encouragement, organization, development and regulation of khadi and village industries in the state of Maharashtra. It is established under section 3 of the Maharashtra Khadi and Village Industries Act 1960. The board is a body corporate having perpetual succession and common seal. Means this board has separate existence. It is treated as a legal entity, and that is why it is called as a body corporate having perpetual succession and a common seal as per the law. The board consists not less than 5 but not more than 7 members as appointed by the state government. Means the composition of the board is of minimum 5 and maximum of 7 members, and these members not less than 5 and not more than 7, they are appointed by the state government. The members are chosen from among persons who are qualified, experienced in matters relating to the development of khadi and village industries. म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग हा जो उद्योग आहे, खादी आणि ग्रामोद्योगमधले जे काय क्वालिफाईड तज्ज्ञ व्यक्ती ज्या आहेत आणि अनुभवी व्यक्ती ज्या आहेत त्यांनाच या बोर्डवरती घेतलं जातं. Out of the members so appointed, at least one member shall be from amongst the members of the Gram Sabha or the Panchayat in the scheduled areas referred to in the Constitution of India. म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काही असे शेड्युल्ड एरियाज रेफर केले आहे, त्याचं आपल्याकडे एक लिस्ट आहे वेगळं ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर त्या ठिकाणी ज्या ग्रामसभा किंवा पंचायत आहे त्याच्यातून कमीत कमी एक मेंबर या बोर्डवरती घेतला जातो. या बोर्डमधले जे काय कमीत कमी 5 किंवा जास्तीत जास्त 7 मेंबर्स आहेत त्यामध्ये एक जो मेंबर आहे, एक सभासद जो आहे तो हे शेड्युल्ड एरियाजमधल्या जे काय ग्रामसभा किंवा पंचायत त्याच्यामध्ये कमीत कमी एक मेंबर घेतला पाहिजे. देन वन ऑफ द मेंबर, ह्याच्यामधला जो एक मेंबर असतो चेअरमन ऑफ द बोर्ड हु इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे ह्यापैकी जे 5 कमीत कमी 5 किंवा जास्तीत जास्त 7 जे आहेत त्यापैकी एक मेंबर जो असणार आहे तो चेअरमन असणार आहे. आणि चेअरमनची अपॉइंटमेंट जी आहे म्हणजे अध्यक्षाची नेमणूक जी आहे ही डायरेक्ट राज्य सरकारकडून त्यांना चेअरमन म्हणून अपॉइंट केलं जाणार आहे. वन इज अपॉइंटेड ॲज अ व्हाईस चेअरमन. दुसरी त्याच्यामधली दुसरी कुठली तरी व्यक्ती जी आहे ती व्हाईस चेअरमन म्हणजे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली जाणार आहे. आणि दॅट अपॉइंटमेंट इज ऑल्सो डन बाय द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे त्यांचीही नेमणूक जी आहे ही राज्य सरकारकडूनच केली जाणार आहे. 1 or 2 ऑफ द रिमेनिंग मेंबर्स, बाकी राहिल्यापैकी 1 किंवा 2 सभासद जे आहेत दे आर अपॉइंटेड ॲज द मेंबर सेक्रेटरी और सेक्रेटरीज. म्हणजे त्यांना सेक्रेटरी किंवा सेक्रेटरीज म्हणजे एक अपॉइंट केला तर सेक्रेटरी, 2 अपॉइंट केलं तर सेक्रेटरीज, आणि त्यांची नेमणूक सेक्रेटरी किंवा सेक्रेटरीज म्हणून जी केली जाईल ती पण राज्य सरकारकडूनच केली जाईल. ऑल ऑर एनी ऑफ द मेंबर्स मे बी आयदर होल टाईम और पार्ट टाईम. म्हणजे ह्यांचं जे वर्किंग आहे दॅट कॅन बी होल टाईम और पार्ट टाईम, म्हणजे पूर्ण वेळ असतील किंवा ते अर्धा वेळ ते कामकाज सांभाळतील ह्या बोर्डाचं. अ मेंबर होल्ड्स ऑफिस फॉर अ पिरियड ऑफ 3 years. म्हणजे एक वेळा तो मेंबर अपॉइंट केला की तो कमीत कमी 3 वर्षासाठी त्याची नेमणूक असेल. एक वेळा अपॉइंट केला मेंबर की त्याची नेमणूक 3 वर्षासाठी असेल आणि 3 वर्ष संपल्याच्यानंतर ही विल बी इलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट. म्हणजे राज्य सरकारला वाटलं की पुन्हा यांची अपॉइंटमेंट करावी कारण अनुभवी व्यक्ती त्यांच्या ज्ञानाचा फायदा होतो, देन ही विल बी इलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट. म्हणजे त्यांची पुनर्नेमणूक त्यांची राज्य सरकारकडून केली जाऊ शकते. फर्दर डिस्क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप ऑफ बोर्ड. म्हणजे बोर्डवरती येण्यासाठी काही अपात्रता आहेत. म्हणजे ह्यापैकी कोणतीही एखादी अपात्रता आता मी सांगणार आहे त्यापैकी कोणतीही एखादी अपात्रता जर धारण करणारी व्यक्ती असेल देन दॅट पर्सन इज डिस्क्वालिफाईड
to be appointed on the board on this Khadi and Village Industries Board. काय ते what are those disqualifications? First, if he is found to be a lunatic or person of unsound mind, म्हणजे he is not competent to contract. म्हणजे एखादी व्यक्ती समजा वेडी असेल किंवा पर्सन ऑफ अनसाऊंड माइंड असेल, म्हणजे म्हणजे मानसिक स्थिती जी आहे चांगली नसेल, तर अशा व्यक्तीला बोर्डावरती नेमणूक बोर्डावरती केली जाणार नाही. इफ ही हॅज बीन ॲडजज्ड इनसॉल्वंट, म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोर्टाने दिवाळखोर जाहीर केली असेल अशी व्यक्ती. इफ ही हॅज बीन कन्व्हिक्टेड ऑफ ॲन ऑफन्स इन्व्हॉल्विंग मोरल टर्पिट्यूड, म्हणजे अनैतिक प्रकारचा गुन्हा त्याच्या एखाद्याकडून घडला आहे आणि त्याला कोर्टाने सजा सुनावलेली आहे, जबाबदार धरले आहे, म्हणजे कन्व्हिक्शन त्याचं झालेलं आहे. पुढचं आहे इफ ही हॅज डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली हॅज एनी फायनान्शियल इंटरेस्ट इन एनी कॉन्ट्रॅक्ट विथ ऑर इन एनी वर्क बिईंग डन फॉर द बोर्ड, म्हणजे हा जे बोर्ड आहे खादी आणि ग्रामोद्योग मंडळ जे आहे त्यांच्यामध्ये जे करार आणि कामं होतात किंवा काही कामं जे होतात ज्याच्यामध्ये बाहेरच्या पार्टींना पैसे वगैरे दिले जातात, तर अशा कामांमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असेल, डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असेल, तर देन दॅट पर्सन इज डिस्क्वालिफाईड टू बी अपॉइंटेड ऑन द बोर्ड, ते अपात्र आहे. फर्दर, इफ ही हॅज एनी फायनान्शियल इंटरेस्ट इन एनी बिझनेस अंडरटेकिंग डीलिंग विथ खादी ऑर एनी अदर व्हिलेज इंडस्ट्री, म्हणजे कुठली खादी उद्योग किंवा ग्रामोद्योग आहे याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा काही आर्थिक हितसंबंध जर गुंतलेला असेल, म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या खादी ग्रामोद्योगावरती काम करत असेल किंवा त्यांच्याकडून तो खादी किंवा ग्रामोद्योग चालवला जात असेल, म्हणजे त्यांचा त्याच्यामध्ये पर्सनल इंटरेस्ट आहे, फायनान्शियल इंटरेस्ट आहे, तर अशी व्यक्ती पण खादी ग्रामोद्योग मंडळावरती म्हणजे खादी अँड व्हिलेज बोर्ड वरती ती अपॉइंट केली जाऊ शकत नाही. दे आर डिस्क्वालिफाईड. म्हणजे हे जे क्रायटेरिया याच्यापैकी कुठला एखादा क्रायटेरिया जरी लागू पडला देन दॅट पर्सन इज डिस्क्वालिफाईड टू बी अपॉइंटेड एज अ मेंबर ऑफ द खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड. फर्दर, कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटीज अंडर द बोर्ड मीन्स दिस इज अ बोर्ड. दॅट बोर्ड इज इस्टॅब्लिश्ड अंडर द ॲक्ट महाराष्ट्र खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज ॲक्ट जो आहे 1960 त्या ॲक्टखाली हा बोर्ड स्थापन झालेला आहे. अंडर धिस बोर्ड देर आर सब कमिटीज. विच आर दोज कमिटीज? कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटीज अंडर द बोर्ड. नंबर 1 स्टँडिंग फायनान्स कमिटी, देन स्टाफ कमिटी, थर्ड डिव्हिजनल कमिटी फॉर ईच रेव्हेन्यू डिव्हिजन अँड डिस्ट्रिक्ट कमिटी फॉर ईच डिस्ट्रिक्ट. म्हणजे ह्या इतक्या कमिटीज ह्या बोर्डाच्या अंडर काम करतात आपल्या आपल्या पातळीवरती ॲट देअर ओन लेवल अँड दे लुक आफ्टर कंट्रोल रेग्युलेट द खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज इन देअर कंट्रोल इन दॅट पर्टिक्युलर एरिया एटसेट्रा. आता पुढचा पॉईंट आहे द महाराष्ट्र स्टेट खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज काउन्सिल. सी हिअर टू असिस्ट द बोर्ड देर इज अ काउन्सिल, म्हणजे परिषद ज्याला आपण म्हणतो, म्हणजे खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज काउन्सिल म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग परिषद आहे त्या ठिकाणी. टू असिस्ट द खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड, महाराष्ट्र खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्डला मदत करण्यासाठी, म्हणजे महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग मंडळाला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग परिषद आहे. ती परिषद काय करते की ह्या बोर्ड जो मेन आहे त्या बोर्डाला मदत करते, असिस्ट करते. इट इज इस्टॅब्लिश्ड फॉर असिस्टिंग द बोर्ड इन द डिस्चार्ज ऑफ इट्स फंक्शन्स, म्हणजे बोर्डाचे जे काय फंक्शन्स आहेत ती फंक्शन्स पार पाडण्यासाठी हे काउन्सिल जे आहे मदत करतं. द काउन्सिल शॅल कन्सिस्ट ऑफ, म्हणजे काउन्सिलमध्ये या परिषदेमध्ये कोण लोक येणार बघा. द चेअरमन अँड अदर मेंबर ऑफ द बोर्ड, म्हणजे बोर्डाचे जे चेअरमन आहेत किंवा बाकीचे मेंबर्स आहेत ते पण या काउन्सिलवरती असणार आहे. द चेअरमन ऑफ ऑल डिस्ट्रिक्ट कमिटीज, म्हणजे ज्या डिस्ट्रिक्ट कमिटीज आहेत प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला त्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट कमिटीचे चेअरमन ह्या काउन्सिलवरती असणार आहे. देअर आफ्टर मेंबर्स नॉट एक्सिडिंग 4 क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स्ड इन द मॅटर्स रिलेटिंग टू द डेव्हलपमेंट ऑफ खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज, म्हणजे याच्यावरती म्हणजे बोर्डाचे अध्यक्ष परत डिस्ट्रिक्ट कमिटीचे चेअरमन ह्याच्या इतर 4 मेंबर्स असतात, जास्तीत जास्त 4 मेंबर्स असतात जे खादी आणि ग्रामोद्योग या क्षेत्रामध्ये क्वालिफाईड आहेत, म्हणजे शिक्षित आहेत आणि तज्ज्ञ आहेत असे लोक असतात, अनुभवी आहेत असे लोक असतात.
द चेअरमन ऑफ द बोर्ड शॅल बी द एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ द काउन्सिल, म्हणजे जे खादी ग्रामोद्योग महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळाचे जे अध्यक्ष आहेत चेअरमन असतात तेच ह्या काउन्सिलचे पण पदसिद्ध अध्यक्ष असणार. द बोर्ड शॅल ऑर्डिनरीली कन्सल्ट द काउन्सिल इन द डिस्चार्ज ऑफ इट्स फंक्शन्स, म्हणजे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जे आहे तो बोर्ड जो आहे मेन त्यांना आपल्या रेग्युलर फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी ते हा जे काउन्सिल आहे द महाराष्ट्र स्टेट खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज काउन्सिल या काउन्सिलशी सल्लामसलत कन्सल्ट करायला पाहिजे आणि ते करून मग बोर्डाचे निर्णय पुढचे घेतले जातील. नाउ लेट अस हॅव अ लुक ऑन द फंक्शन्स ऑफ द बोर्ड, म्हणजे हे बोर्ड जे आहे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जे आहे महाराष्ट्र स्टेट खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड जे आहे यांची फंक्शन्स म्हणजे कामं कुठली कुठली आहेत बघूया आपण. फर्स्ट वन, टू एनकरेज, ऑर्गनाइज, डेव्हलप and regulate khadi and village industries and perform such functions as the state government may prescribe from time to time. म्हणजेच आपल्या राज्यामध्ये खादी आणि ग्रामोद्योग यांना वाढीस लावणं, त्याच्यामध्ये एनकरेजमेंट करणं, त्यांना डेव्हलप विकास करणं वगैरे आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं आणि ह्या व्यतिरिक्त जी काय राज्य सरकारकडून त्यांना वेळोवेळी कामं दिली जातील खादी आणि ग्रामोद्योगच्या विकासासाठी ती कामं पार पाडणं हे पहिलं फंक्शन आहे. नेक्स्ट, टू स्टार्ट म्हणजे सुरू करणं, एनकरेज म्हणजे चालना प्रोत्साहन देणं, असिस्ट मदत करणं अँड कॅरी ऑन म्हणजे चालू ठेवणं पुढे चालवणं खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग अँड टू कॅरी ऑन ट्रेड ऑर बिझनेस म्हणजे ह्याच्यामध्ये व्यापार किंवा व्यवसाय जो आहे चालू ठेवणं इन द इंडस्ट्रीज अँड इन द मॅटर्स इन्सिडेंटल टू सच ट्रेड ऑर बिझनेस म्हणजे या संबंधित जी काही कामं आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पार पाडणं हेही या बोर्डाचं फंक्शन आहे. दॅट इज टू स्टार्ट, एनकरेज, असिस्ट अँड कॅरी ऑन खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज अँड टू कॅरी ऑन ट्रेड ऑर बिझनेस इन सच इंडस्ट्रीज अँड इन द मॅटर्स इन्सिडेंटल टू सच ट्रेड ऑर बिझनेस. पुढचं फंक्शन आहे टू हेल्प द पीपल बाय प्रोव्हाइडिंग देम विथ वर्क इन देअर होम्स म्हणजे लोकांच्या घरी कामं करण्यासाठी या मंडळाचं काम आहे की लोक ही कामं जी आहेत खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत जी कामं आहेत या खादी आणि ग्रामोद्योगमधली ही लोक घरातून करत असतात. ती घरी करण्यासाठी लोकांना कामं देणं. टू हेल्प द पीपल बाय प्रोव्हाइडिंग देम विथ द वर्क इन देअर होम्स अँड टू गिव्ह लोन्स आणि त्यांना कर्ज देणं म्हणजे ही कामं करण्यासाठी, धंदा करण्यासाठी, उद्योग उभारण्यासाठी. अँड अदर फॉर्म ऑफ मॉनिटरी हेल्प आणि इतर प्रकारची काय म्हणजे रॉ मटेरियलसाठी पैसे पाहिजे असतील किंवा बाकीच्या ट्रेडिंगसाठी जे बाकी इतर कामासाठी त्यांना मॉनिटरी म्हणजे पैशाची मदत करणं. हेल्प मॉनिटरी हेल्प टू द इंडिव्हिज्युअल्स ऑर सोसायटीज म्हणजे त्यांच्या सोसायटी असेल त्यांनाही मदत करणं, इंडिव्हिज्युअल्सनाही मदत करणं, सोसायटीनाही करणं, ऑर इन्स्टिट्यूशन्स किंवा त्यांच्या अजून काय संस्था असतील त्यांना मदत करणं ऑन सच टर्म्स ॲज मे बी प्रिस्क्राईब म्हणजे जे नियमानुसार त्यांना त्या मदत करणं. पुढचं फंक्शन आहे टू एनकरेज इस्टॅब्लिशमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज फॉर खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज म्हणजे खादी आणि ग्रामोद्योगमधल्या सहकारी संस्था स्थापन करणं आणि त्यांना चालना देणं म्हणजे खादी आणि ग्रामोद्योगच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत हे जे व्यवसाय आहेत ते सहकारी संस्थांच्या मार्फत चालले पाहिजेत म्हणून अशा क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांना चालना देणं, उत्तेजन देणं हे एक फंक्शन आहे. पुढचं आहे टू कंडक्ट ट्रेनिंग सेंटर्स अँड टू ट्रेन पीपल देअर ॲट विथ अ व्ह्यू टू इक्विपिंग देम विथ द नेसेसरी नॉलेज फॉर स्टार्टिंग ऑर कॅरिंग ऑन खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग चालू करण्यासाठी, खादी आणि ग्रामोद्योग या क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी वेगवेगळ्या अगदी सर्व प्रदेशामध्ये, राज्यामध्ये सगळीकडे लोकांना प्रॉपर प्रशिक्षण देणं, लोकांना ट्रेंड करणं की आणि त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान देणं जेणेकरून जास्तीत जास्त लोक हे खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज म्हणजे खादी आणि ग्रामोद्योगमधले जे काय उद्योग व्यवसाय आहेत ते सुरू करू शकतील. फर्दर टू मॅन्युफॅक्चर टूल्स अँड इम्प्लिमेंट्स रिक्वायर्ड फॉर कॅरिंग ऑन खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज अँड टू मॅन्युफॅक्चर द प्रोडक्ट ऑफ सच इंडस्ट्रीज म्हणजे हे खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीजला लागणारे जे काय टूल्स आणि इम्प्लिमेंट्स आहेत म्हणजे काय हत्यारं, अवजारं जी काय आहेत त्याचं उत्पादन करणं ते या बोर्डाचं काम आहे आपल्या अंडर. आणि अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीज आहेत, प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारचे उद्योग आहेत वगैरे हे उद्योग जे आहेत
हे उद्योग स्थापन करून त्यांना चालना देणं. म्हणजे खादी आणि ग्रामोद्योगच्या विकासासाठी लागणारी हत्यारं, अवजारं वगैरे जे आहेत किंवा मशिनरी जे आहेत ते बनवणारे उद्योग स्थापन करणं आणि त्यांना वाढीस लावणं, म्हणजे जेणेकरून पुढे खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज यांची पण मोठ्या प्रमाणात वाढ होईल. फर्दर, टू अरेंज फॉर सप्लाय ऑफ रॉ मटेरियल्स अँड टूल्स अँड इम्प्लिमेंट्स रिक्वायर्ड फॉर द सेड पर्पज. म्हणजे ह्या ज्या काय खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज ज्या काय उघडल्या जातील सगळीकडे, त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल पुरवणं, त्याला लागणारे टूल्स अँड इम्प्लिमेंट्स म्हणजे हत्यारं, अवजारं, मशिनरी यंत्र पुरवणं वगैरे, हे काम जे आहे हे या बोर्डाचं आहे. देन टू सेल अँड टू अरेंज फॉर द सेल ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ द सेड इंडस्ट्रीज. म्हणजे ह्या ज्या इंडस्ट्री जे काही उद्योग उभारले जातील खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीजच्या व्यवसायांच्या अंतर्गत, त्याची जे काही उत्पादनं असतील त्याची विक्री करणं किंवा त्याची विक्रीची व्यवस्था करणं हे फंक्शन पण आहे, हे पण काम जे आहे, कार्य जे आहे या मंडळाला पार पाडायला लागतं. देन टू अरेंज फॉर पब्लिसिटी अँड पॉप्युलरायझिंग ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट ऑफ खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज by organizing stores, shops, emporiums or exhibitions and to take similar measures for the purpose. म्हणजे आपण बघा खादी ग्रामोद्योग भवन बघतो, खादी भांडार बघतो, खादी बाजार बघतो आणि सगळीकडे बाकीच्या ठिकाणी बरेचसे असे एक्झिबिशन्स वगैरे असतात. तर हे काम जे आहे बोर्डाकडून केलं जातं, म्हणजे जेणेकरून खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज म्हणजे खादी आणि ग्रामोद्योगमध्ये जे वेगवेगळे तयार होणारे जे काय बनवले जाणारे जे काय पदार्थ आहेत त्याला जास्तीत जास्त बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रसिद्धी करणं, त्याला पॉप्युलराईज करणं, कशाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर्स ओपन करणं, शॉप्स ओपन करणं, एम्पोरियम्स ओपन करणं, एक्झिबिशन्स भरवणं वगैरे, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीमध्ये तयार होणाऱ्या पदार्थांना, वस्तूंना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून त्यांना मोठी बाजारपेठ मिळवून देणं हे काम आहे. देन टू एंडर टू एज्युकेट पब्लिक ओपिनियन अँड टू इम्प्रेस अपॉन द पब्लिक द ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅट्रोनायझिंग द प्रोडक्ट ऑफ खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज. म्हणजे लोकांना एक प्रकारे खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीच्या वस्तूंचं महत्त्व समजून सांगून त्यांना जास्तीत जास्त खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज या उद्योग व्यवसायामध्ये तयार होणाऱ्या जास्त जास्त वापरायला सांगायचं, म्हणजे जेणेकरून खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीजच्या उद्योग व्यवसायांना एक प्रकारचं लोकांचं जे आहे एक पाठबळ मिळेल, अशा प्रकारे प्रयत्न करणं हे काम जे आहे या बोर्डाचं. देन टू सीक अँड ऑब्टेन ॲडवाईस अँड गायडन्स ऑफ एक्सपर्ट्स इन खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज. म्हणजे या खादी आणि ग्रामोद्योगाच्या ग्रामोद्योगामधील उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी या क्षेत्रामधले जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांचा वेळोवेळी सल्ला आणि मार्गदर्शन घेणं, जेणेकरून हे क्षेत्र जे आहे वाढीस लागेल, वृद्धिंगत होईल. फर्दर टू अंडरटेक अँड एनकरेज रिसर्च वर्क इन कनेक्शन विथ खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज टू कॅरी ऑन सच ॲक्टिव्हिटीज ॲज आर इन्सिडेंटल अँड कंडक्टिव्ह टू द ऑब्जेक्ट्स ऑफ दिस ॲक्ट. कायदा जो आहे, कायद्यामध्ये जे काही खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीजसाठीचे जे काही कामं सांगितले आहेत तर त्याच्यासाठी काय करणं की त्याला एक चालना मिळायला पाहिजे, वाढीस म्हणजे चालना मिळाली पाहिजे, हे उद्योग व्यवसाय वाढीस लागले पाहिजेत. ह्याच्यासाठी जी काय ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत इन्सिडेंटल, ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या बोर्डाकडून केल्या जातात. देन टू डिस्चार्ज सच अदर ड्युटीज अँड टू परफॉर्म सच अदर फंक्शन्स ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे डायरेक्ट फॉर द पर्पज ऑफ कॅरिंग आउट द ऑब्जेक्ट्स. म्हणजे ह्या बोर्डाची काय उद्दिष्ट आहेत किंवा ते ज्या त्याच्यासाठी कारणासाठी कायदा पास झाला तर त्याचे जे काय उद्दिष्ट आहेत त्याच्यासाठी बाकी इतर जी काय कामं वेळोवेळी ह्या बोर्डाने केली पाहिजेत, ती राज्य सरकारने त्यांना ठरवून दिल्याप्रमाणे ती ही कामं जी आहेत ती फंक्शन्स आहेत या बोर्डाने केली पाहिजेत. फर्दर लेट अस सी द इम्पॉर्टंट स्कीम्स अँड प्रोग्राम्स कॅरीड आउट बाय द बोर्ड. म्हणजे हे बोर्ड जे कामकाज करतं, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जे काय कामकाज करतं तर ते वेगवेगळ्या स्कीम म्हणजे योजनांच्या माध्यमातून काम करत असतं. आणि ह्या योजना कुठल्या आहेत, विच आर दोज स्कीम्स अँड प्रोग्राम्स, हे आपण बघू. फर्स्ट वन, आर्टिसन्स एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. म्हणजे हे कारागीर लोक आहेत, या कारागीर लोकांना कामाची हमी अशी योजना एक आहे की त्यांना व काम मिळेलच. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या बोर्डाची योजना, म्हणजे बोर्ड जे आहे हे बोर्ड
या क्षेत्रामधले जे काही कारागीर लोक आहेत, आर्टिसन्स लोक आहेत, त्यांना कामाची हमी अशी एक योजना बोर्डाने राबवली आहे. म्हणजे त्यांना काम दिलं जातं आणि काम देण्याची जी हमी आहे एम्प्लॉयमेंट गॅरंटी, ही योजना बोर्डाकडून राबवली जाते. दॅट इज आर्टिसन्स एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. फर्दर प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, म्हणजे म्हणजे जो प्रधानमंत्री कार्यालयातून जे काय योजना डिक्लेअर झालेली आहे, प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, म्हणजे रोजगार वाढीसाठी योजना जी पंतप्रधानांनी जाहीर केली आहे, त्या योजनेचा लाभ पण ह्या ठिकाणी जे काम करणारे कारागीर आहेत त्यांना देणं, ही अशा प्रकारे पण योजना ह्या बोर्डाकडून अंमलात आणली जाते. देन स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन, म्हणजे स्पेशल खास असे काय ते वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या, कॉम्पोनंट्स बनवायचे आणि ते ह्या उद्योग व्यवसायाकडून करून घ्यायचे, काही इंडस्ट्रीजकडून, तशा प्रकारची योजना आहे. म्हणजे ते विशेष प्रकारचे जे काय कॉम्पोनंट्स आहेत, म्हणजे काही वस्तू आहेत, त्या वस्तू या ठराविक उद्योगाकडूनच घेतल्या जातात. त्या बाहेर इतरत्र ते बनवण्याची कुणाला परवानगी वगैरे दिली जात नाही आणि इतरत्र त्यांच्या कोणाकडून घेतले आहेत ते ह्याच्यातल्याच काही उद्योगांना बनवायची परवानगी दिली जाते आणि त्यांच्याकडूनच ते खरेदी केले जातात. देन खादी प्रोग्राम, म्हणजे खादी प्रोग्राम हा एक प्रोग्राम आहे, म्हणजे खादीची कपड्यांची निर्मिती करणं वगैरे यासाठीचा खादी प्रोग्राम आहे. देन व्हिलेज इंडस्ट्रियल इस्टेट, म्हणजे ग्रामीण भागामध्ये असे खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्डच्या माध्यमातून इंडस्ट्रियल इस्टेट जे आहेत, छोटे छोटे खादी आणि म्हणजे व्हिलेज इंडस्ट्रीज ज्या आहेत, ग्रामोद्योग जे आहेत, हे सुरू करण्यासाठी ग्रामीण पातळीवरती इंडस्ट्रियल इस्टेट स्थापन करणं. देन मार्केटिंग प्रोग्राम, म्हणजे ह्या खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीजच्या उद्योग व्यवसायामध्ये जे काय वस्तू तयार होतात वगैरे, त्या वस्तूंना मार्केटिंग मिळण्यासाठी मार्केटिंग प्रोग्राम्स पण राबवले जातात. देन बी कीपिंग, म्हणजे मधुमाशी पालन जे असतं, ती योजना राबवली जाते. तर मधुमाशी योजनेचा तुम्ही फायदा घेऊन तुम्ही मधुमाशी पालन करू शकता, मध उत्पादन करू शकता त्या माध्यमातून. देन कार्पेंटरी अँड ब्लॅकस्मिथ वर्कशॉप, जे सुतार किंवा लोहार यांचे जे वर्कशॉप्स आहेत, हे वर्कशॉप बोर्डाकडून चालवले जातात. त्याच्यामध्ये जे लोक तयार होतील, शिकतील वगैरे, त्यांना मग त्यांचे वर्कशॉप सुरू करण्यासाठी या बोर्डाकडून आर्थिक किंवा बाकी जी हवी ती त्यांना मदत पुरवली जाते. अवजारं पुरवली जातात, यंत्र म्हणजे मशिनरी वगैरे पुरवली जातात. देन हँडमेड पेपर प्रोडक्शन, आपलं हँडमेड पेपर प्रोडक्शनचं जे आहे, तर काही ठराविक ठिकाणी ते हँडमेड पेपर्स जे आहेत हेच प्रेफर केले जातात, बऱ्याचशा ठिकाणी आहे. तर ते हँडमेड पेपर प्रोडक्शन करणारे काही ठराविक ठिकाणी उद्योग आहेत, तर त्यालाही खूप असे चालना या बोर्डाकडून दिली जाते. these are the different schemes and programs which are carried out by the महाराष्ट्र खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड. आणि लक्षात ठेवा की ह्या प्रत्येक योजना जी आहे किंवा प्रत्येक प्रोग्राम जो आहे, ह्या प्रत्येकाला ह्या बोर्डाकडून सर्व प्रकारची मदत केली जाते. म्हणजे सुरुवातीपासून ट्रेनिंग त्यांना देणं, त्यांना ट्रेन करणं व्यवस्थित, त्याच्यानंतर तर त्यांना इस्टेट्समध्ये जागा वगैरे देणं, फायनान्स प्रोव्हाइड करणं, लोन वगैरे देणं, त्यांना पुढे पण नंतर मार्गदर्शन करणं, त्यांना इक्विपमेंट्स वगैरे प्रोव्हाइड करणं, टूल्स इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करणं, मशिनरी प्रोव्हाइड करणं, त्यांच्या मालाला बाजारपेठ निर्माण करून देणं वगैरे, सर्व प्रकारची मदत जी आहे ही ह्या बोर्डाकडून केली जाते. सो दिस वॉज अबाउट द महाराष्ट्र खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड, म्हणजे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळासंबंधातलं आजचं हे लेक्चर होतं. अवर लेक्चर एंड्स हिअर. थँक्यू व्हेरी मच.